हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? तर काल माझा भाऊ आला होता. त्याने सोबत चना आणला होता हिरवा आणि भाजलेला सुद्धा चना आणला आणि मक्का मक्का जो राहतो तो आणला. नंतर मग मी म्हटलं, की आज ना खूप काहीतरी म्हणजे रेसिपी ट्राय करूया. कारण खूप असं झालंय आमच्या घरी ना मक्याचे पकोडे किंवा क्रिस्पी कॉर्न हे आम्ही खूपदा बनवत असतो. पण आज मला काहीतरी क्रिस्पी कॉर्न चाट बनवायचे होते. खूप क्रिस्पी अशी ही रेसिपी म्हणजे बनतात झाल्यावर. खूप मस्त असा कुरकुरीत होतो. तर तुम्हीही नक्की ट्राय करा. रेसिपीला बनवणं सुद्धा खूप इझी आहे. तर मस्त मस्त चटपटी कॉर्न चाट बनवून मज्जा येईल. तुम्हाला खूप आवडेल. तुमच्या घरी मक्का असेल तर तुम्ही त्याचे सुद्धा कॉर्न काढू शकता. तर माझ्याकडे तसंच होतं. तर मी इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे. कारण त्यामध्ये आपल्याला मक्का घालायचा आहे. नंतर थोडं मीठ पण टाकायचं आहे आणि आपल्याला 5 ते 10 मिनिट उकळायचं आहे. छान मस्त. नंतर गॅस ऑफ केला. नंतर त्याला थोडं ड्राय होतपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. कारण 10 तरी मिनिट त्याला आपल्याला ड्राय होतपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बाउलमध्ये काढल्यावर त्यामध्ये आपल्याला मीठ, लसूण, अद्रकची पेस्ट आणि कॉर्न पावडर आणि तो वापरलाय मी 2 चम्मच. त्यामध्ये पुन्हा राईस पावडर ॲड करायचा आहे. तो सुद्धा 2 चम्मच टाकायचा आहे आपल्याला. हे सर्व मिक्स करायचं. नंतर त्यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकून तळून घ्यायचं आहे म्हणजे कढईमध्ये. तर इथे मी कढई वगैरे गरम करायला ठेवली होती. मी चेक करत होते गरम झालं होतं ते तेल. तर त्यामध्ये आपण तळून घेतले ते. नंतर तळल्यावर सुद्धा त्यामध्ये आपल्याला थोडं एकदम बारीक कापलेला कांदा, त्याच्यामध्ये थोडी मिरची 2च टाकले मी आणि त्यामध्ये थोडं धनिया पत्ता, त्याच्यामध्ये थोडा कच्चा मँगो असेल तो सुद्धा टाकायचा. नंतर त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आणि चाट मसाला पावडर ते होतं तर ते पण टाकलं. इतकं छान होतं ना ते आणि थोडं लिंबूचं ज्यूस असेल ना ते सुद्धा तुम्ही ॲड करा. खूप मस्त अशी कुरकुरीत कॉर्न चाट आपली रेडी